नमस्कार मंडळी, स्वराज्य रक्षक चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आज आपण एका अशा ऐतिहासिक ठिकाणी जाणार आहोत ज्याची भव्यता आणि कोरीव काम पाहून तुमचे डोळे दिपून जातील। आपण बोलतोय कर्नाटकच्या कोप्पल जिल्ह्यातील इदगी येथील प्रसिद्ध महादेव मंदिराबद्दल। मंडळी, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या मंदिराच्या प्रत्येक दगडात एक वेगळी कथा दडलेली आहे। आणि हो, आपल्या इतिहासाचा हा सुवर्ण वारसा सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला आत्ताच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। इदगीचं हे महादेव मंदिर म्हणजे चालुक्य काळातील वास्तुकलेचा एक अजोड नमुना आहे। या मंदिराची निर्मिती ज्या काळात झाली तेव्हाच्या कारागिरांनी आपल्या कलेची पराकाष्ठा इथे केली आहे। म्हणूनच या मंदिराला देवालया चक्रवर्ती ही पदवी देण्यात आली। जेव्हा तुम्ही या मंदिराच्या परिसरात प्रवेश करता तेव्हा तिथली शांतता आणि दगडात कोरलेली ती नजाकत तुम्हाला एका वेगळ्याच जगात घेऊन जाते। मंदिराच्या बाहेरील भिंतींवर आणि खांबांवर जे कोरीव काम केलं आहे ते पाहून माणूस थक्क होतो। पौराणिक कथा, विविध मुद्रांमधील मूर्ती आणि अतिशय सूक्ष्म नक्षीकाम हे या मंदिराचं मुख्य आकर्षण आहे। इथल्या सभामंडपातील खांब इतके सुंदर आणि गुळगुळीत आहेत की जणू काही ते आत्ताच तयार केले आहेत असं भासतं। दगडाला सुद्धा इतकं कोमल रूप दिलं जाऊ शकतं, यावर आपला विश्वासच बसत नाही। हे मंदिर केवळ विटा आणि दगडांचं बांधकाम नसून ती भारतीय संस्कृतीची एक जिवंत ओळख आहे। या मंदिराच्या गर्भगृहात गेल्यानंतर महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेताना जो आत्मिक आनंद मिळतो तो शब्दांत सांगणं कठीण आहे। हे मंदिर त्या काळातील वैभव आणि समृद्धीची साक्ष देतं। दुर्दैवाने काळाच्या ओघात अनेक परकीय आक्रमणे सोसूनही या मंदिराचं सौंदर्य आजही टिकून आहे। हे पाहून आपल्या पूर्वजांच्या दूरदृष्टीची जाणीव होते। जर तुम्हाला इतिहासाची आवड असेल आणि भारतीय वास्तुकलेचा खरा चमत्कार पाहायचा असेल तर इदगीच्या या महादेव मंदिराला नक्की भेट द्या। तुम्हाला आमचा हा ऐतिहासिक प्रवास कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर तुम्हाला आणखी कोणत्या ऐतिहासिक ठिकाणांचे व्हिडिओ पाहायला आवडतील हे देखील सुचवा। कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका। असेच आपल्या महान इतिहासाची आणि संस्कृतीची माहिती देणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वराज्य रक्षक चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। जय शिवराय, जय शंभूराजे।